तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे. तर भाऊंनो, आता आपण आलोय डायरेक्ट आपल्या इन्फानाइट पेंटरमध्ये. तर कुठल्याही प्रकारचा आपण इंट्रो घेतला नाही आहे. तर डायरेक्ट आता आपण कॅलिग्राफी शिकणार आहे. एकदम बेसिक टू ॲडव्हान्स, स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रकारच्या कॅलिग्राफी तुम्हाला मी शिकवणार आहे. आता हा पार्ट आपला 1 असणार आहे ह्यो. तर या पार्टला ढीग प्रेम द्यायचा आहे. ढीग प्रेम दिला तर स्टेप बाय स्टेप आपण पुढे एक्स्ट्रा ॲडव्हान्स होत जाणार आहे. ओके, पहिल्यांदा संपूर्ण इन्फानाइट पेंटर तुम्हाला माहितीच आहे सगळं, तरी पण मी इंट्रोडक्शन करून देतो काय काय विषय असतो काय नाही. याच्या आधी आपण भरपूर ढीग ट्युटोरियल केल्यात, त्यामुळे काय अडचण नाही. त्याचबरोबर राहिला विषय छोटासा, मी आता तुमचा जरा वेळ घेतो की आपली 5 तारखेला जी काय बॅच सुरू होणार आहे आपल्या मोबाईलची, तर त्याचं फक्त लास्टचं 6च ॲडमिशन राहिल्यात. तर जे कोणी इच्छुक असतील ती लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका. एवढं ढीग प्रेम दिला त्यामुळे भाऊन मनापासून धन्यवाद. ढीग प्रेम दिला, खरंच बॅच फुल होत आल्या. अजून ढीग दिवस राहिल्यात तरी पण आपली बॅच फुल होत आली. तर खरंच 6 ॲडमिशन राहिलेत बघा. वर तुम्हाला कॉन्टॅक्ट दिसाला आहे नंबर, त्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात आणि त्यानंतर मी ॲडमिशन डन करू शकता. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला पुढे दिसाल्या आणि ऑलरेडी आपल्या इंस्टाग्रामला आल्या, तिथं मी पिन करून ठेवलंय, नक्कीच वाचा आणि त्यानंतर मग कॉल लावला तरी चालेल किंवा डायरेक्ट कॉल लावा, आपण बिंदास्त बोलूयात. आणि राहिला विषय आपल्या फोटोशॉपच्या क्लासचा, तर फोटोशॉपची क्लास ही येत्या 1 तारखेला 1 जूनला आपली लॉन्च होणार आहे. आधीच लॉन्च व्हायच्या आधीच पण ढीग ॲडमिशन झाल्याच, सोडा ढीग प्रेम त्याबद्दल मनापासून धन्यवादच. पण 1 तारखेला बॅच लॉन्च झाल्या ढीग प्रेम द्या, लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका. विषय काय होतोय की लिमिटेड सीट्स असतात, त्यामुळं सीट्स लवकर भरून जातात. तर 1 तारीख लक्षात ठेवा आपल्या फोटोशॉपच्या बॅचची, आणि नक्कीच 6 ॲडमिशन राहिल्या त्या मोबाईलच्या बॅचचं तेवढं लक्षात ठेवा. तर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. आता आपण आलो पुन्हा एकदा, जसं की लक्ष द्यायचं इन्फानाइट पेंटरमध्ये. इन्फानाइट पेंटर ही अशी ॲप्लिकेशन आहे ज्यात कॅलिग्राफीने आपण एकदम खतरनाक विषय हार्ड करू शकतो. मी संपूर्ण इन्फानाइट पेंटर तुमच्यासाठी रिसेट केले, रिसेट म्हणालो मी. ओके, कारण का सगळ्या जसं की इथं प्रोजेक्ट पण नाही आहेत बघू शकता, आधी भरपूर होतं पण ते मी रिसेट केलं. तर त्यानंतर आता इथं न्यू सेक्शन केलं. न्यू सेक्शन म्हणजे काय, इथं आपण कॅनव्हास घेऊ शकतो. कॅनव्हास टेम्पलेट साईज घ्यायची, कुठली आपली स्क्वेअर घ्यायची आणि इथं 21x21 एक किमान एक 2800 ते 3000च्या दरम्यान पाहिजे, जेणेकरून आपली कॅलिग्राफी फुटणार नाही, फाटणार नाही. क्रिएट केलं, या थीममध्ये आपली कॅलिग्राफी आली. इथनं जरा जो आपला कलर आहे ना, कलर हा चेंज करू शकतो. इथं लेअरच्या बरोबर खाली इथनं कलर चेंज करायचा, ब्लॅक केला की कॅनव्हासचा कलर ब्लॅक होतोय, पण सेव्ह करताना कलर येत नाही. हा का करायचा, कारण का प्रॉपर ब्लॅकवर जी का आपली येलो कॅलिग्राफी होत्या ही एकदम खतरनाक होते. ओके, त्यामुळं चला पुढील मुद्दा काय की आता आपल्याला या कर्कटकवर जायचा. या कर्कटकमधनं का नाही इथं खाली शेवटून 2 नंबरच्या लाईनला पर्स्पेक्टिव्हमध्ये जरा इथं स्क्रोल करायचं आणि ग्रीड घ्यायचा आहे. का, कारण का आपल्याला कशा रेषा आहेत, काय रेषा आहेत यावर कळेल. प्रॉपर आपली आता मराठी भाषा आहे त्यामुळं वर रेष बीश येत असते, त्यामुळं हे घेतलं की नाही कर्कटक, इथं ग्रीड ओपन केलं की इथं सेटिंगमध्ये जायचं, सेटिंगमधनं लॉक करायचं. लॉक केलं की हे स्नॅप काढायचं. स्नॅप काढलं नाही तर मग उभाने अडवत चालतंय फक्त, त्यामुळं लॉक करायचं, स्नॅप काढायचं, संपला विषय. इथंपर्यंत काय आलं तुम्हाला. जर काय चुकलं बिकलं, आता मी रेश मारली बघा, जर काय चुकलं बिकलं तर इथनं तुम्ही खालनं बॅकवर्ड येऊ शकता पाठीमाग. ओके, हे जरा मी प्रॉपरली ते सेट केले सगळं, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता आपल्याला ब्रश घ्यायचा आहे. ब्रश कोणताही घ्या, एजिलिरच्या भरमसाठ प्रमाणात ब्रशेस दिल्यात तुम्हाला. तर आता मी राईट साईड स्लांट नावाचा ब्रश तयार केला आहे म्हणालो मी. ऑलरेडी चांगला आहे असतोय सोडा, पण तयार केला आहे मी. का तयार केला आहे, कारण का त्याचे जे काय प्रॉपर हेड आहे तुम्ही म्हणू शकता. हेड म्हणजे काय ते सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो. तर ऑलरेडी कॅलिग्राफीमध्ये तुम्हाला एवढं व्हरायटीज बघायला भेटतील. मार्कर सेक्शन आहे, पेन सेक्शन आहे, भरपूर अजून स्प्रे सेक्शन, भरपूर काही गोष्टी आहेत. तर पेन सेक्शनमध्ये पण तुम्ही चेक करू शकता. कॅलिग्राफी लेवलचा राईट स्लांटचा ब्रश एकदम टॉप लेवलला चालतोय, एकदम खतरनाक. तर आता ह्या ब्रशला एक सेटिंग करायचं. जसं की आता तुम्ही हा ब्रश वापरायला गेला, मी ते हेड वीड कसं लावायचं ते ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. जर पाहिजे असेल, तुमची मागणी असेल तर पुन्हा एकदा करूयात, काय अडचण नाही. प्रॉपरलीरित्या बघा, हे कसं प्रॉपर तुम्ही बघू शकता, एकदम बाद लेवलला स्मूथनिंग एकदम खतरनाक वाले. पण नक्कीच ह्याला आपण फिक्स करू शकतो. कसं ते सांगतो तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत. जसं की आता बघू शकताय कॅलिग्राफी या ह्यानं स्मूथ येणार नाही आहे. ओके, जसं की ह्याच्यावर या लेअरवर क्लिक केला, लेअर म्हणायची याला लेअर, ह्या ह्याच्यावर क्लिक केला आणि डिलीट केला की संपूर्ण निघून जाते जे काही केलं. जसं की आता काढायला गेलं तरी ते एकदम बाद येते. तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला पण कळेल, एवढा विषय तुम्हाला माहिती आहे. तर काय करायचं आहे, इथं ब्रशमध्ये जायचं, ब्रशमध्ये गेला त्यानंतर इथं वर सेटिंग बघायला भेटते, प्लसच्या बरोबर पुढं सेटिंग. तर या सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेला की आपलं जो काय ब्रश आपण सिलेक्ट केला आहे तर त्याला आपल्याला एकदम खतरनाकरित्या एडिट करायचं. त्यामुळे मी हेडमध्ये गेलो आहे आणि इथनं फक्त हेड चेंज केलं आहे. हेड चपटं होतं, चपटं म्हणजे जसं की या थीममध्ये बघू शकता प्रॉपरलीरित्या जरा अंडाकृती होतं, त्याला मी प्रॉपर चपटं केलं. चपटा कसा केला आहे, आपल्या पिक्सल लॅबमध्ये गेलो मी, इथनं पिक्सल लॅबमध्ये चपटा आपला जो काही शेप असतो ना लाईन थीममध्ये, लाईनच आहे बघा इथं तुम्ही बघू शकता, त्या लाईन थीममध्ये केलं पिक्सल लॅबमध्ये, त्याला PNGमध्ये सेव्ह केलं आणि इथनं गॅलरीमधनं ते डायरेक्ट इथं आपण जसं की आता पिक्सल लॅबमध्ये इथं आहे तो डायरेक्ट तो ॲड केला.
ओके, एवढं सगळं तर कळालं. एवढं झालं की नाही काय करायचं, हे जे काय स्मूथ आहे हे स्मूथ वाढवायचं 100 करायचं. स्मूथ केल्यावर काय होते, ही पहिली सेटिंग. स्मूथ केल्यावर काय होतं की आपली कॅलिग्राफी एकदम मक्खन म्हणजे एकदम सॉफ्ट, एकदम विशाळ आणि एकदम खतरनाकरित्या सॉफ्ट स्मूथ होत्या. ओके, हे तुम्हाला कळालं. सपलाविषयी एकदम कडकरित्या स्मूथ होत्या. आणि हे पण तुम्हाला स्मूथ आवडत नसलं तर सगळ्यात भारी स्मूथ काय माहिती आहे का, इथं या कर्कटकवर जायचं, ते पण असू द्या स्मूथ. इथं लेझी टूल आहे, एकदम आळशी टूल. लेझी टूल म्हणजे जे काय तुम्ही करताय ते सॉफ्ट होतं आणि एकदम निवांत होते. म्हणजे कसं बघा, 2 नंबरचं हे आहे, प्रॉपर लाईन आहे, हे तर लेझी टूल. या लेझी टूलला सिलेक्ट केला की नाही एकदम खतरनाक, सपला विषय. तुमची कॅलिग्राफी होणार एकदम हार्ड आणि एकदम खतरनाक, हीची गॅरंटी मी देतो. ओके, तर तुम्हाला प्रॉपरली आता मी काय काय गोष्टी करून दाखवतो. जसं की आता बघा, आपल्याला आता एक टेक्स्ट करायचा आहे. ओके, तर आता बघा, तुम्ही आपल्या कॅलिग्राफी क्षेत्रात नवीन आहे, म्हणजे तुम्हाला इथं जमत नाही कॅलिग्राफी, तर तुम्ही काय करायचं, छोटी शब्द घ्यायचं, छोटी जसं की राम, राजे, महाराज, जसं की काना, मात्रा, वेलांटी, जसं की जोडाक्षर बेलाक्षर नसलेले असे जरा शब्द घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. जसं की आता बघा, राजे आपण आता कसं काढतो, एकदम स्टायलिश लेवलला कसं काढायचं, तुम्ही राजे कसं काढू शकता, हां प्रॉपरलीरित्या, जसं की तुमचे हे, जसं की रा आणि जे, असं नको आहे. ओके, हे असं नको, प्रॉपर जरा काहीतरी डोकं लावायचं. डोकं म्हणजे काय, अँगल बघा. जसं की आता प्रॉपर हे लेझी टूल जरा ऑफ करतो. आता इथनं अँगल कुठनं सेट करायचा, हे जो काय डॉट दिसतोय ना मध्ये गोल, ह्याच्यातून तुम्ही अँगल सेट करू शकता. ओके, प्रॉपरली आता अँगल प्रॉपर आपला बरोबर आहे. जरा वगैरे जसा तिरका पाहिजे, अशा थीममध्ये जरा तिरका पाहिजे. ओके, या थीममध्ये आता बघा, मी लेझी टूल जरा ऑफ केला, लईच लेझी व्हायला, त्यामुळं आता बघा, हे बघा रचं एकदम खतरनाक. आणि आता बघा, इथनं अशी रेष मारली एकदम खतरनाक. त्यानंतर इथनं बघा, आता प्रॉपर हे कसं ठेवतात, सरळ रेष पण ठेवतात लई जण असं स्टायलिश पण ठेवतात. त्यानंतर इथनं असं इझिलीरित्या वेट, जरा वगैरे मला वेळ द्या, कारण काय गोष्टी चुकल्या की जरा पाठीमागे यायला लागते. बघू शकताय, एकदम नाद आणि एकदम खतरनाक विषय हार्डरित्या आपली कॅलिग्राफी झाल्या. तर आता तुम्ही रेश बीश मारला आणि ते दाबून धरला का नाही, ते ॲटोमॅटिक एकदम खतरनाकरित्या ती स्ट्रेट होत्या. ही तुम्हाला ट्रिक माहीत असेल जर तुम्ही इन्फायनाईट पेंटर यूज केला असला तर. राज आणि वरचा आपला प्रॉपरलीरित्या हे एकदम नाद. आता मी हे केलं एका लेअरमध्ये, पण तुम्ही काय करायचं आहे, प्रॉपरलीरित्या सेपरेट असं लेअर घ्यायचं. काढलं की बाबा सेपरेट घे, अनेकदा काढलं की बाबा सेपरेट घे, अनेकदा काढलं, असं एकदम सेपरेट गोष्टी घेत जावा आणि त्यानुसार प्रत्येक लेअरवर करत जावा, जेणेकरून जसं काय तर चुकलं किंवा लांब गेलं किंवा काय तर ते इन्स्टंटली डिलीट करता येईल आणि तिथून तुम्ही नवीन करू शकता. तसं बघायला गेलं तर इथनं प्रॉपरली त्या पाठीमागेही यायला येते, नो प्रॉब्लेम. पण मी तुम्हाला सांगितलं की बाबा कसं काय करू शकतोय. ओके, हे सविस्तर तुम्हाला सगळं कळालं असेल. हे मी एकदम बेसिक लेवलचं ट्युटोरियल केलं आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ओके, जर आता इथनं पुढं ॲडव्हान्स लेवलचं पाहिजे असलं, ह्या ॲप्स रिलेटेड संदर्भात भरपूर इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर यावेळेला ढीक प्रेम दिला तर मी भरपूर सिक्रेट काही गोष्टी तुम्हाला याच्या सांगेन. ओके, जर ढीक प्रेम आलं या व्हिडिओला एकदम भरमसाठ प्रमाणात, जसं की काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलचं टॉप व्ह्यूचं जे काय ट्युटोरियल होतं तर ती कॅलिग्राफीचीच होती. तर माझं मत काय की या पण व्हिडिओला तुम्ही ढीक प्रेम द्यावं आणि कॅलिग्राफीत इंटरेस्ट तुमचा वाढवावा. मी एकदम सविस्तररित्या तुम्हाला मी सगळ्या गोष्टी बेसिक त्याला समजून सांगेन. ओके, तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरून नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचं काय मत आहे बिंदास्त कमेंट करा. ओके, बाकी सेव्ह कसं करायचं सांगतो तुम्हाला. 3 डॉटवर जायचं, एक्सपोर्ट म्हणायचं, इथं आपलं नेम काय XYZ टाका किंवा अनटायटल असेल तरी चालेल. इथं बॅकग्राऊंड ऑफ पाहिजे, तेव्हाच आपली PNG सेव्ह होणार आणि इथनं फॉर्मॅट फक्त PNG करायचं आणि एक्सपोर्ट. सपला विषय. आपलं कोणते नावानं असेल तर ते ॲटोमॅटिक सेव्ह होते. बघा सेव्ह झालं आपल्या गॅलरीमध्ये, सपला विषय. तर ह्या सगळ्या गोष्टी ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच ढीक प्रेम द्या आपल्या ट्युटोरियलला. बाकी क्लासचंही लक्षात ठेवा, वर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलत आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटावं लवकरच पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.